नमस्कार. तर आचारी मटर पनीरची भाजी कशी बनवतात हे आपण बघणार आहोत. तर एका पातेल्यामध्ये इथं तेल गरम करायला ठेवले. तेल गरम होईपर्यंत सगळे मसाले आता काढून घ्यायचं काम चालू आहे. तर सगळ्यात पहिले इथं पनीरचा मसाला घेतलाय. त्याच्यानंतर किचन किंग मसाला इथं घेतलाय. तर हळद पावडर, लाल मिरची पावडर, इथं मटन मसाला घेतलाय आणि धना पावडर. तर हे सगळे मसाले पनीरच्या भाजीसाठी वापरणार आहेत. तर तेल गरम झाले, त्यामध्ये आता जिरं घालून घेतले. जिरं चांगलं तडतडलं. आता यामध्ये तेजपत्ता घालून घेतलाय आणि त्याचबरोबर कच्च्या कांद्याची पेस्ट इथं घालून घेतली आहे. तर कच्चाच कांदा मिक्सरला वाटून घेतला होता. तर त्याची पेस्ट घालून याला चांगलं असं आता मिक्स करून घ्यायचं काम चाललंय. कांद्याला चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे. तर कांद्याला आता इथं चांगला सोनेरी रंग आलाय. त्याच्यात आता अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून घेतली आहे. तर अद्रक लसणाची पेस्ट घालून याला पण चांगलं असं मिक्स करून घेतलंय. त्यानंतर यात काजू, मगजबी आणि हवरी म्हणजे तीळ याची पेस्ट करून ती याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि याला पण चांगलं आता परतून घ्यायचंय. तर इथं काजू, मगजबी आणि तीळ याची पेस्ट घालून परतून घेतले. त्यानंतर जे आपण मसाले काढून घेतले होते एका ताटात, तर ते सगळे मसाले याच्यामध्ये घालून घेतलेत आणि याला पुन्हा असं चांगलं मिक्स करून घेतलंय. त्याच्यानंतर यात आता टोमॅटोची पेस्ट घालून घेतली आणि मसाले खाली चिकटू नये म्हणून थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलंय. त्यानंतर याच्यात आता कोकोनट पावडर म्हणजे खोबऱ्याचा किस यामध्ये घालून घेतलाय आणि याला पुन्हा असं चांगलं मिक्स करून घेतलंय. तर मसाला खाली लागत होता म्हणजे चिकटत होता, तर त्याच्यात थोडंसं पाणी घातलंय म्हणजे मसाला खाली आता चिकटणार नाही. तर थोडंसं पाणी घालून पुन्हा याला चांगलं मिक्स करून घेतलंय. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलंय. मीठ घालून पुन्हा एकदा याला चांगलं असं मिक्स केलंय. त्यानंतर याच्यात आता जे आपले अख्खे खडे मसाले असतात तर ते मिक्सरला बारीक करून घेतले होते. तर त्याची जी खडे मसाल्याची जी थोडी पावडर आहे बनवलेली, तर ती याच्यामध्ये वरून घातली आहे आणि याला पुन्हा एकदा चांगलं हलवून घेतलंय. त्यानंतर भाजीला आपल्याला तेल जास्तच लागतं म्हणून वरून थोडंसं तेल घातलंय आणि पुन्हा याला एकदा चांगलं असं मिक्स करून घेतलंय. तर इथं आपले ग्रेव्ही छान अशी शिजतीये. तर त्याच्यात आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे. ग्रेव्हीला छान तेल सुटलंय, ग्रेव्ही छान शिजली आहे. तर
त्यामध्ये आता ओला वाटाणा घालून घेतला आहे. तर आपल्याला सगळ्यात अगोदर ओला वाटाणा घालून घ्यायचा आहे. जे पनीर लवकर शिजतं पण वाटाणा लवकर शिजत नाही, तर अगोदर वाटाणा घालून त्याला चांगलं मिक्स करून थोडा वेळ शिजून द्यायचं आहे. त्यानंतर इथं टोमॅटो केचप घातलं आहे. तर टोमॅटो केचपमुळं भाजीला एक अशी वेगळीच चव येते. तर टोमॅटो केचप घालून इथं सगळी भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेतली आहे. आपला वाटाणा पण 50% शिजला आहे. तर इथं भाजीला छान असं तेल सुटलं आहे आणि भाजीला टेक्स्चर पण खूप छान असं आलं आहे. तर वाटाणा पण आपला आता शिजतच आला आहे. तर इथं बघू शकतो खूप छान अशी ही भाजी तयार होती आहे. याला सतत हलवत राहायचे म्हणजे खाली लागणार नाही. या ठिकाणी आता जे आपण पनीर जे कापून घेतले होते बारीक पीस करून ते याच्यामध्ये घालून घेतलेत. पनीर इथं तळून घेतलेलं नाही आहे, तर याच्यामध्ये कच्चंच पनीर घातले. तर अशा पद्धतीने पनीर घातल्यानंतर थोडा वेळ ही भाजी शिजून दिली आणि त्यानंतर वरून कोथिंबीर घातली आहे. तर अशा पद्धतीने आपले मटर पनीर तयार